तर आज आपण बघणार आहोत झणझणीत रस्सा आणि क्वालिटी सुकं चिकन कसं बनवायचं। तर चला बघूया। पहिल्यांदा आपण पाटा वरवंटावर बारीक असा मसाला करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 4 मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर 3 पौशे चिकन आणलेलं आहे, ते आपण स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेऊयात। नंतर आपण त्यात 2 चमचे मीठ आणि 1 चमचा हळद ॲड करून घेऊयात। ते नीट हलवून घेऊन आपण त्याला थोड्या वेळासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवूयात। ते मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण एका पातेल्यात तेल ओतून बारीक चिरलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाला की आपण त्यात मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेले चिकन ॲड करून घेऊयात। ते नीट हलवून घेऊन नंतर ते झाकून ठेवूयात तेल सुटूपर्यंत। 1-2 वेळा आपण ते चेक करून घेऊयात की ते शिजलंय की नाही। ते नीट शिजूपर्यंत आपण एका बाजूला कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करून नीट भाजून घेऊयात। कांदा लालसर झाला की त्यात बारीक केलेला मसाला ॲड करूयात। त्यानंतर ते तेल सुटूपर्यंत चांगले भाजून घेऊयात। नंतर त्यात लाल तिखट 4 चमचे ॲड करून घेऊयात। मसाला चांगला परतून घेऊन त्यानंतर आपण त्यात शिजलेले चिकन ॲड करूयात आणि थोडासा रस्साही ॲड करूयात। तर असंच तयार झालेलं आहे आपलं सुकं चिकन। आणि एका बाजूला आपण रस्साही तयार करून घेतलेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ हा नक्की सांगा। लाईक